आता दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि याचे वेगवान निकाल तुम्ही झी24 तासवरती पाहू शकणार आहात। दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला पोस्टल मतं मोजली जातील आणि पुढच्या काही क्षणात पहिला कल दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा हाती येईल। सर्वात अचूक आणि वेगवान निकाल तुम्ही झी24 तासवरती पाहू शकाल। सोबतच या दिल्ली विधानसभा निवडणुकीचं अचूक कव्हरेज आणि विश्लेषण देखील पुढचे काही तास झी24 तासवरती सुरू राहणार आहे। आपल्यासोबत भाजप प्रवक्ते समीर बाकरे आता आपल्या जोडले गेलेले आहेत। समीर जी, आतापर्यंत जे एक्झिट पोल आलेले आहेत काटेकी टक्कर दाखवतच आहे, मात्र भाजपला संधी दाखवते। बऱ्याच एक्झिट पोलने अंदाज वर्तवलेला आहे की दिल्ली भाजप आता दिल्लीमध्ये सत्तेत येऊ शकतं। काय आपलं याबद्दलचं भाकीत आणि भाजपचा इंटरनल सर्वे नेमका काय सांगतो? नमस्कार। एक्झिट पोलचे जे अंदाज आहेत ते निश्चितच आम्हाला उत्साह वाढवणारे आहे, पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर, आमच्या नेत्यांवर आणि मोदीजींच्या लीडरशिपमध्ये जे आमचं कॅम्पेन चाललं दिल्लीमध्ये त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे। कारण एकीकडे आहे मोदीजींचा संकल्प जो लोकांना माहिती आहे की पूर्ण देशभरात जे बीजेपी प्रॉमिस करते किंवा मतदारांना सांगते ते सगळं पूर्ण करते। आणि एकीकडे अरविंद केजरीवाल सारखी पार्टी आहे ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्याच्यावर बेसिक सिव्हिक गोष्टींचाही त्यांनी ना पाण्याची व्यवस्था केली, ना गार्बेजची व्यवस्था केली, ना सिवेजची व्यवस्था केली। तर आम्हाला निश्चितच पूर्ण आत्मविश्वास आहे की आमचं सरकार बनत आहे। तुम्ही बघाल तर दर लोकसभेला प्रत्येक 7 जागा आम्ही निवडून येत होतो। आमचं 38-39% मतदान विधानसभेत पण राहायचं, पण आता आम्हाला निश्चितच एक आत्मविश्वास आणि आमचा जो ग्राउंड रिपोर्ट आणि इंटरनल सर्वे म्हणतो की आम्हाला मागच्यापेक्षा कमीत कमी 7 ते 8% मतदान जास्ती होणार आहे आणि आमच्या म्हणजे मेजॉरिटी तर आम्हाला मिळणारच आहे, पण एक चांगला विजय भाजपला दिल्लीत मिळण्याची पूर्ण शक्यता दिसते। त्यासोबत समीरजी, मला हे विचारायचं आहे, तुमचा इंटरनल सर्वे नेमका काय सांगतो? भाजपला किती जागा मिळू शकतात? नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही एक सीटवर आम्ही आमचं अनालिसिस करतो आणि त्या हिशोबाने आम्हाला कम्फर्टेबल मेजॉरिटी दिसते। सीट्स आम्हाला वोटिंग पर्सेंटेज ही चांगलं दिसतंय आणि तुम्ही पहा की आपचं जे कॅम्पेन होतं ते पूर्ण निगेटिव्ह होतं, म्हणजे त्यांचं स्वतः काही करायचं नाही आणि प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर टाकायची। हे आता लोक कंटाळले आहे। दिल्लीच्या लोकांना माहिती आहे की पूर्ण देशभरात भाजपाची सत्ता आहे आणि किती डेव्हलपमेंट होतोय। तर आज दिल्ली आपली राजधानी आहे, तर तिथे सगळ्यात जास्ती चांगलं सिव्हिक गोष्टी राहायला पाहिजे। तर लोक कंटाळले आहे, झोपडपट्टीतले लोक कंटाळले आहे, मिडल क्लास कंटाळले आणि यांना काही न करायचं असतं आणि त्याच्यामुळे ते सतत कारणं सांगतात। आता तुम्ही पंजाबमध्ये पहा, त्यांनी 1000 रुपये महिलांना प्रॉमिस केलं, पण तिथे पण पूर्ण नाही करू शकले। आज महाराष्ट्रात तुम्ही पाहताय की लाडकी बहीण योजनेला दर महिन्यात 4000 कोटी सरकार देते। तर जनता हे सगळं जनता सुज्ञ असते, जनतेला तुम्ही 1-2दा हे करू शकता अरविंद केजरीवालनी। आणि सगळ्यात मी असं म्हणेन की सगळ्यात नाटकी जो राजकीय नेता आहे आज देशात हा अरविंद केजरीवाल आहे। त्याच्यामुळे त्याच्या बोलण्यावर आता जनतेचा पूर्ण अविश्वास झालेला आहे। दरवेळेला काही कारण समोर सांगून तो जनतेचे कामं न करण्याचे बहाणे नेहमी पाहत असतात ते। त्यासोबतच समीरजी, जो सगळा अभ्यास करण्यात आला, एकीकडे एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय की भाजप सत्तेत येऊ शकतं, मात्र काटेकी टक्कर असेल। दुसरीकडे मुंबई, दिल्ली, गुजरात, राजस्थान इथले जे सट्टेबाजार असतो तिथे वेगळा एक्झिट पोलचा अंदाज वर्तवला जातो आणि बऱ्याचदा त्यांचा अंदाज हा जवळ जाणारा असतो, खऱ्या रिझल्टच्या जवळ जाणारा असतो। यावेळी सट्टाबाजाराचा अंदाज असा आहे दिल्ली, मुंबई या सगळ्यांचा की आम आदमी पार्टी आपली सत्ता कायम ठेवणार, फक्त त्यांची मेजॉरिटी कमी होईल। यावरती आपल्याला काय म्हणायचंय? नाही, कोणचे म्हणजे आपण जी गोष्ट लिगल नाही आहे, सट्टा बाजार वगैरे याविषयी आम्ही विचार नाही करत, कारण आम्हाला माहिती आहे की आमचे कार्यकर्ते जमिनीवर काम करतात आहे, आमचे सगळे नेते काम करतात आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला मी सांगतो की आज भाजपची सत्ता नक्की दिल्लीत बनणार आहे आणि ती म्हणजे त्याचे कारण आहेत। म्हणजे आज गेले 10-11 वर्ष अरविंद केजरीवाल सत्तेमध्ये आहे आणि त्याच्या हिशोबाने दरवेळेला जर तुम्ही पाहिलं काही ना काही कारण काढून त्यांनी जनतेचे काम। दिल्ली विधानसभेचा पहिला कल हाती आलेला आहे। दिल्लीत भाजप आणि आम आदमी पार्टी प्रत्येकी एकेका जागेवरती आघाडीवरती आहे। सध्या पोस्टल मतं आहेत, त्याची मतमोजणी सुरू आहे आणि पहिला जो कल हाती आलेला आहे तो देखील
50-50 आपल्याला दाखवतोय. भाजप एका जागेवरती आघाडीवरती आहे, तर आम आदमी पार्टी देखील एका जागेवर आघाडीवरती आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये अजून हा कल अजून स्पष्ट होईल. अजून ज्या बाकीच्या जागा आहेत त्यांचे कल देखील हाती यायला सुरुवात होईल. वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरती सध्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सध्या पोस्टल मतं आहेत त्याची मतमोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन्स बाहेर येतील आणि पटापट आकडे वाढायला सुरुवात होईल. सध्याचं चित्र असं दिसतंय की भाजप आणि आम आदमी पार्टी 50-50 सिच्युएशन बघायला मिळतेय. भाजप सध्या दिल्ली विधानसभेत एका जागेवरती आघाडीवरती आहे, तर आम आदमी पार्टी देखील एका जागेवर आघाडीवर आहे. मागच्या 5 ते 7 मिनिटात आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये 15-20 मिनिटांत बऱ्यापैकी मोठा कल हाती येऊ शकतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे फक्त राज्याचंच नाही संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. नुकतेच महाराष्ट्राच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि इथं अविश्वसनीय असं यश भाजपला आणि महायुतीला मिळालं. तशाच पद्धतीचं यश मिळवण्यासाठी दिल्लीमध्ये देखील भाजपनं कंबर कसलेली होती, तर आम आदमी पार्टीनं सत्ता कायम राखण्यासाठी जंग पछाडलं आणि मतदारांनी आता कुणाच्या पारड्यात मतं टाकलेली आहेत त्याचा खुलासा आता मतमोजणीतून होतोय. पहिले कल हाती आलेले आहेत. आपण वरती जी टॅली पाहतोय या घडीला आम आदमी पार्टी सध्या 5 जागांवरती आघाडीवरती आहे, तर भाजप 4 जागांवरती आघाडीवर गेलेलं आहे. आपण ही टॅली संपूर्ण बघतोय. 9 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत. आम आदमी पार्टी 5 जागांवरती आघाडीवरती आहे, तर भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचं अजून खातं उघडलेलं दिसत नाहीये. कलांच्या बाबतीत देखील मागच्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या काँग्रेसनं भोपळाही फोडलेला नव्हता. कल बदललेत काही मिनिटात. आपण बघतोय आता भाजप 7 जागांवरती आघाडीवरती आहे, तर आम आदमी पार्टी 5 जागांवर पुढे असल्याचं सध्या बघायला मिळतंय. ही पोस्टल मतं आहेत. ईव्हीएमच्या मतमोजणीला देखील पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. सुरुवातीचे हे कल आता हाती यायला लागलेले आहेत दिल्ली विधानसभेचे. मागच्या 12-13 वर्षापासून आम आदमी पार्टीनं निर्विवाद वर्चस्व गाजवलेलं आहे दिल्ली विधानसभेवरती. मात्र या वर्चस्वाला सुरुंग लागतो की काय अशी स्थिती 2025च्या निवडणुकीमध्ये बघायला मिळतेय. भाजप सध्या 7 जागांवरती आघाडीवरती आहे, तर आम आदमी पार्टी 5 जागांवर पुढे आहे. एकूण 14 जागांचा कल आलेला आहे. तुम्ही जर वरची टॅली बघितली तर पुन्हा एकदा भाजप पुढे असल्याचं बघायला मिळते. आता भाजप 9 जागांवरती आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टी 5 जागांवरती आघाडीवरती आहे. सुरुवातीचे हे कल आपण बघतोय. हे चित्र पुढच्या काही वेळात बदलतं की अशाच पद्धतीनं भाजप आपचे आकडे वाढत किंवा कमी होत जातात हे बघणं महत्त्वाचं ठरेल. थेट जाऊयात दिल्लीला. आमच्या